मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा हा अवघा 13% पोहोचला. याच्यातच एकीकडे मुंबई पालिकेकडून 10% पाणी कपात लागू असताना दुसरीकडे मुंबई वॉटर टँकर असोसिएशनकडून आजपासून बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आणि त्यामुळे आधीच पाणी कपातीमुळे हैराण झालेल्या टँकरवर भिस्त असणाऱ्या प्रकल्प, हॉटेल आणि खासगी रहिवासी सोसायट्यांना या संपाचा फटका बसण्याची शक्यता आहे. संपामुळे अनेक टँकर रस्त्यावरच उभे आहेत. इकडे मुंबईमध्ये पाणी कपात सुरू आहे आणि जो धरणांचा जो साठा आहे जवळपास खूप कमी आलेला आहे आणि त्यातच मुंबईमध्ये टँकर असोसिएशनकडनं बेमुदत संपाची घोषणा करण्यात आली आहे आणि अनेक जे टँकर्स आहेत ते आता मुंबईच्या रस्त्यावरच पाहायला मिळत आहेत. कारण अनेक काही गोष्टींसाठी जे टँकर असोसिएशनने ते संप करण्याच्या तयारीत त्यांनी केलेल्या आहे. आजपासून हा जो संप आहे तो सुरू झालेला आहे. मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नियमांचे जे पालन करण्यासाठी टँकर असोसिएशनला नोटिसा पाठवण्यात आल्या असून त्याविरोधात जे टँकर असोसिएशनकडून हा संप पुकारण्यात आलेला आहे. मागच्या वर्षी याच कारणासाठी असोसिएशनकडून 5 दिवस संप करण्यात आला होता. मुंबईतील ज्या विहिरी आहेत आणि कूपनलिकांमधून पाणी काढण्यासाठी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि हा नियम विहीर आणि कूपनलिकाधारक तसेच वॉटर टँकर मालक पाळत नसल्याच्या यामुळे ह्या कारवाईची नोटीस बजावत आल्याची माहिती आपल्याला देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक जे पाणी टँकर चालक मालक आहेत त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि काल एक पत्रकार परिषद घेतली. त्यातून त्यांनी संपाची देखील घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये ह्यांनी संप केल्यामुळे अनेक लोकांना फटका पडणार आहे. त्यामध्ये हॉटेल व्यवसाय असतील, बांधकामधारक असतील, कारण अनेक ठिकाणी हेच लोक पाणी पुरवत असतात आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी असतील तिथे देखील याचा मोठा फटका पडणार आहे आणि एकीकडे मुंबईकरांना याचा खूप नाहक त्रास देखील आता सहन करावा लागणार आहे. कारण जे डॅममध्ये पाणी कमी झालेलं आहे त्याचबरोबर पाणी कपात झाल्यामुळे आता ज्या प्रायव्हेटच्या सोसायटी आहेत त्यांना देखील हेच वॉटर टँकर पाणी पुरवत असतात. त्यामुळे आता शासन काय करतं, काय भूमिका करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरा पर्सन स्नेहलसह मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई.